नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपलं स्वागत. फिल्ममध्ये जसा डिस्क्लेमर असतो तशी विशेषच्या सुरुवातीला ही सूचना. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2014च्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये 42% वाढ झाली आहे. गेल्या 2 महिन्यात एकट्या मराठवाड्यात 117 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलंय, ज्यात बीड पहिल्या नंबरवर आहे तर औरंगाबाद 4थ्या नंबरवर. तुरीचा हमीभाव 5050 रुपये आहे, पण शेतकऱ्याची तूर फक्त बारदाना नाही म्हणून पडू नये, व्यापाऱ्यांची तूर मात्र खरेदी करायला बारदाना शिल्लक आहे. सोयाबीनला 5000 रुपये हमीभाव होता. कुणी 2800 रुपयानं तर कुणी 1800 रुपयानं सोयाबीन विकलं. कांदा, टोमॅटो, वांगी, पालेभाज्या उकडून फेकून दिल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं बघितली. प्रत्येक वेळा संवेदनशील माणसानं, नेत्यानं, सामाजिक कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली, पण ती तेवढ्यापुरतीच का? ही एवढी दारुण अवस्था असताना किमान सामाजिक आयुष्यात असलेल्या व्यक्तींना जेव्हा खर्च करण्याची वेळ येते, विशेषतः आपल्या नातलगांच्या मुलांच्या लग्नात, तेव्हा त्यांचं भान कुठं जातं? काल भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मुलांच्या लग्नात पैशांची केलेली वारेमाप उधळण शोभते का, हा प्रश्न आहे. बरं, हा प्रश्न विचारला की माध्यमांच्या पोटात का दुखतं असा प्रश्न विचारला जातो. म्हणून सुरुवातीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय बघूयात, मग चर्चेला सुरुवात करूया. जे दानवे साहेबांनी केलं का, हे एक नंबरचं चूक आहे. आणि त्यांच्यावर जेवढा काय त्यांनी खर्च केलाय लग्नावर, तर सर्व पक्ष मिळून त्यांना विचारायला हवं की हा खर्च कुठून आला एवढा, आणि कशा प्रकारे तुम्ही कशातून उत्पन्न तुमचं तेवढं काय आहे. जर खासदाराला जर बघितलं तेवढा महिना नाहीये. सर्व शेतकरी आज 10,000 रुपये जर नेरची महाराष्ट्र बँक घेतली तर 10,000 रुपयासाठी शेतकरी रांगेत आहेत. आणि म्हणून यांनी या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च केला, तो कसा, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. म्हणून या ठिकाणी जो खर्च झाला, हा शाही लग्न झालं. आणि यांनी ज्या प्रमाणे शेतकऱ्याला सांगितलं, हे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्याचे खासदार असताना शेतकऱ्यांना सांगितलं होतं की सामूहिक विवाहामध्ये लग्न करा. आणि म्हणून यांनी यांच्या मुलांचं जे शाही लग्न केलं, हा खर्च कुठून आणला आणि कसा केला, हे शेतकऱ्यांचा सवाल आहे. तो आज तुरीचा प्रश्न असेल, सगळे एवढे मोठे प्रश्न असताना सुद्धा एवढा मोठा शाही सोहळा आज जाधवांचा झाला होता, खैरे साहेबांचा झाला होता, त्या मागोमाग एक मराठवाड्यात परत एक शाही सोहळा झाला. याचं शेतकऱ्याकडं, सर्वसामान्य माणसाकडं आज 2.5 लाख रुपये लग्नासाठी नाहीत आणि शाही सोहळ्यासाठी करोड रुपये खर्च झाला. याच्याकडे नक्कीच दुर्लक्ष करून चालणार. आज शेतकऱ्याला 2-2 हजारासाठी 5-5 तास लाईनला उभा राहावं लागत होतं. आणि यांनी इतक्या पैसा कुठून जमा केला, कोणत्या बँकेतून काढला, यांनी दाखव. आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दाखव कुठून पैसा आणला यांनी, कोणत्या बँकेतून काढला आणि काय उत्पन्न यांच्यावर. आमचं उत्पन्न बघायला घेऊन राहिले शेतकरी. आधार कार्ड आहे, आज 7-12 पेऱ्या आणा म्हणते, आज इतक्या बारकायचे चालले. यांनी पैसा कुठून उपलब्ध केला, असा कसा खर्च केला, हा दाखवा. हा माझा डायरेक्ट दानवे साहेबाला प्रश्न आहे. राम कदमची सुरुवात तुमच्यापासून. शेतकरी प्रश्न विचारतात. बघा, 2 गोष्टी आहेत की टीव्हीवर जे दिसलं लग्नाचा सेट, पाठीमागे गोल्डन रंगाचा, पुढे हत्ती वगैरे अत्यंत आकर्षक असे, आणि हा सेट पाहिल्याच्या नंतर स्वाभाविकपणे कोणालाही असं वाटेल की शाही लग्न आहे. मुळामध्ये माध्यमांनी जर माहिती घेतली असती की हा सेट दानवे साहेबांनी बनवलाय का भाड्याने आणलाय, तर मला असं वाटतं त्या एका फक्त माहितीच्या आधारावर हा सगळा प्रश्नाचा गुंता सुटला असता. अहो, तो एका डेकोरेटर कडून भाड्यानं आणलेला, अत्यंत किरकोळ भाड्यानं आणलेला तो सेट आहे, हा एक भाग. राजकीय जी जीवनातली दानवे साहेबांची तपश्चर्या ती 30-35 वर्षाची आहे. जवळपास 20 लाख मतदारांमधून ते गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत. तर त्याच्यामुळे जो मतदार त्यांच्याशी जोडला गेलाय, तर अशा हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येणं अपेक्षित आहे. आणि आलेल्या गावातून आलेल्या लोकांना जर आपण यजमान आहोत तर त्यांना काही उपाशी पाठवायचं का? तर त्यांची जेवणाची व्यवस्था हा आपला एक मराठी माणसाचा, ज्याला आपण धर्म म्हणतो, तो धर्म पाळला त्या ठिकाणी. जे काही माध्यमांवर दिसतं आहे ते अजिबात खरं नाही. तो भाड्यानं आणलेला सेट होता. अत्यंत साधेपणानं लग्न त्या ठिकाणी करण्याची मानसिकता होती. जो काही आकर्षकपणा दिसतोय हा भाड्याच्या सेटचा आहे. म्हणजे भाड्याची गाडी आणि स्वतःच्या मालकीची गाडी याच्यामध्ये जेवढं अंतर असतो तेवढं अंतर एकंदरीत ह्या लग्नामध्ये आहे. मी स्वतः त्या लग्नाला उपस्थित होतो. कुठलंही विमान चार्टर केलेलं नाही. जे कोणी आले, आता मुंबईतून आले, मी स्वतः गेलो विमानाने मुंबई तिथे औरंगाबादला, स्वतःच्या पैशाने गेलो. अनेक लोक माझ्यासोबत होते, स्वतःच्या पैशाने आलेले आहेत. तर त्याच्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारावर काही लोकांनी हा एक
राजकारणामध्ये ज्यांची चांगली मोठी तपश्चर्या आहे, खूप मोठं काम आहे, महाराष्ट्रात ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रात राम कदम साहेब, तुम्ही जे हे सगळं सांगताय त्यांची तपश्चर्या वगैरे महाराष्ट्राला माहिती आहे, ती तपश्चर्या दानवे साहेब महाराष्ट्राला परिचित आहेत, म्हणूनच आज आपल्याला चर्चा करण्याची वेळ आली आहे. दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो हा की तुम्ही म्हणता की त्यांनी भाड्याने आणलेला सेट होता आणि ही जी काही चमकधमक दिसते ती काय फार पैसे लागत नाहीत. माझा साधा सोपा प्रश्न, या चमकधमक करण्याला जर इतका पैसा लागत नसेल तर आमचा शेतकरी का नाही असं लग्न करू शकत आपल्या मुलांचं? इतकं साध्या कसं माहितीये का, आपण ज्या पद्धतीने याला दाखवतात, लक्षात घ्या की याच्यासोबत फार बरं झालं असतं. दानवे साहेबांनी ज्या हजारो लोकांच्या, गोरगरीब लोकांचे जे सामूहिक विवाह केलेत, एक अर्धी फ्रेम ही दाखवली असती आणि त्या गोरगरीब लोकांचे सामूहिक विवाह कशा पद्धतीने दानवे साहेब करतात हे जर दाखवलं असतं तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांनाही कळलं असतं. माहित आहे शेतकऱ्यांना, त्याला सगळ्यांना कळलं असतं महाराष्ट्राला. आणि आपण माध्यम म्हणून आपण बॅलन्स न्यूज दाखवतो असाही संदेश या निमित्तानं गेला असता. राम कदम साहेब, माध्यम बॅलन्स न्यूज दाखवा, माध्यमांनी बॅलन्स न्यूज दाखवावी ही तुमची अपेक्षा आहे, ती अतिशय रास्त आहे. फक्त असं नाही, अतिशय रास्त अपेक्षा आहे. पण मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे की माझा प्रश्न साधा सोपा होता. माझा प्रश्न साधा सोपा होता की दाखवलंय का नाही दाखवलंय, आपण का नाही दाखवलं आपण? राम कदमजी, माझा प्रश्न, सामूहिक विवाह स्वतःच्या राम कदमजी, माझा प्रश्न असा आहे की इतक्या तुम्ही म्हणलात की तो खूप साध्या पद्धतीनं करण्याची त्यांची इच्छा होती, त्याला काही फार पैसे लागत नाही, तो भाड्याने आणलेला सेट होता. तर इतक्या साध्या पद्धतीनं इतक्या कमी भाड्यात मिळणारे सेट्स आणून आमचा शेतकरी पण लग्न करू शकतो, त्याला ते का जमत नाही? इतका साधा माझा प्रश्न आहे. आणि इतक्या स्वस्तात सेट, अतिशय किरकोळ किमतीत सेट्स कुठे मिळतात हे पण सांगून द्या, म्हणजे नेक्स्ट टाइम आमच्या जेव्हा शेतकऱ्यांची लग्न असतील, त्यांच्या मुलांची लग्न असतील, त्यावेळेला हे सेट्स आणतील तिथे. तुमच्या प्रश्नाची खोच मी लक्षात घेऊ शकतो. आपण टीव्हीवर दाखवताना हे कोट्यावधी रुपयाचं लग्न, कोट्यावधी रुपयाची उधळण, हा जो मथळा चालवतात, हा मथळा पूर्णपणे चुकीचा. या अर्थाने की तो भाड्याचा सेट मी वारंवार सांगतोय. आता मला मान्य आहे की वेगवेगळ्या पद्धतीची लग्न होत असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीची लग्न होत असताना काही लोक स्वतःच्या मालकीचा सेट बनवतात. हा अशा प्रकारचा सेट नव्हता. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. फक्त हजारो लोक येणार आहेत, त्याची ती व्यवस्था. तुम्ही बोलतायत ना, तुम्ही रामकदमजी तुम्ही बोलतायत आणि तिकडे नवनीत राणाजी ज्या आहेत अभिनेत्री आहेत आणि युवा स्वाभिमानच्या नेत्या आहेत, त्या खूप हसतात मगापासून. नवनीत राणाजी, हो, मी हसून राहिली कारण की आमचे मोठे आहे दादा, आणि दादा जे म्हणत आहे की हे स्वतःचा नसताना आणि हे भाड्याचा आम्ही दाखवलाय, तर मला हसी येते. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये रेड्डी ब्रदर्स म्हणून एक कर्नाटकाचे जेव्हा मिनिस्टरनी आपल्या पोरांचं लग्न केलं होतं तेव्हाही मी राम कदम दादाला ऐकलं होतं आणि आजही मी सुद्धा त्यांना ऐकून राहिली आहे की म्हणतात की भाड्याचा आहे. अरे, जे प्रश्न अभिजित दादा तुम्हाला विचारत आहे की भाड्याचा असं लग्न आमचे शेतकरी का नाही करत आहे, मला फक्त एवढंच विचारायचं आहे, जेव्हा हे मोठे मोठे पॉलिटिशियन्स राजकारण्याचे मंचावर मोठे मोठे भाषण देतात की आम्ही असं शेतकऱ्यांसाठी करणार आहे, गरीब पोरींचे लग्न लावत आहे, आणि राम कदम दादा म्हणत आहे आता की त्यांनी सामूहिक विवाह दुसऱ्यांचे लावले, पण हे का नाही केलं की त्यांचे पोरांचं, स्वतःचे पोरांचं लग्न त्यांनी सामूहिक विवाहामध्ये का नाही केलं? आज 20 कोटीचं लग्न म्हटल्यावर आणि 19 प्रकारचे जेवण ठेवल्यावर 8 प्रकारचे जेवण आपण लग्नात ठेवून राहिलो. त्या लग्नामध्ये जसं आम्ही 3700 जोडप्यांसोबत आम्ही लग्न केलं सामूहिक, ते रवी राणांनी स्वतः जेव्हा मंचावर बोलतात त्याच्यासोबत त्यांनी करून दाखवलं की मी जे बोलते तसं करते. पण आज दानवे साहेबांना फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण बीजेपीचे मोठे पदावर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बसलेलो आहे राज्यामध्ये, आणि आपण फक्त बोलतात आणि ते तुम्ही दुसऱ्यांचे लग्न सामूहिक करून दिले, पण आपल्या पोरांची जेव्हा बारी आली तेव्हा खूप थाटाने बाटाने आणि पैशांचा नाचडा. जर तुम्ही असंच शेतकऱ्यांचे किती विधवा बाया आहे, जसं तुम्ही म्हटलं की विदर्भामध्ये किती आत्महत्या होत आहे, मराठवाड्यामध्ये किती आत्महत्या होत आहे, अरे जिथे तुम्ही लग्न लावलं तिथे किती विधवा बाया आहे, किती पोरांचे शिक्षण नाही होत आहे, किती घरामध्ये स्वयंपाक नाही होत आहे, किती लोक आत्महत्या करत आहे. जर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं असतं तर तुम्हाला 19 प्रकारचे जेव्हा तुम्ही जेवण ठेवले आहे ते तुम्हाला वाटले असते की ठेवले नाही पाहिजे आम्ही लग्नात, आणि आम्ही गरीब पोरांचे लग्न केले असते, गरीब मुलांचे शिक्षणासाठी पैसे दिले असते. तुम्ही मानून राहिले. आणि मला
मला हसी याच्यासाठीच येत आहे. आणि राम कदम दादा आमचे दादा मोठे आहे आणि राजकारणामध्ये खूप वर्षापासून आहे. पण काही विषयावर जर जेव्हा तुम्ही बोलता दादा तर हसी सुटली माझी की बा सिरियस गोष्टीला तुम्ही एकदम सोफा कशी घेताय की भाड्याचं तर कोणी घेत आहे. पण शेतकऱ्यांच्या आजपर्यंत मी कधी लग्न नाही पाहिलंय की भाड्याचं एवढं मोठा थाटेने बाटेने आणि चार्टर्ड प्लेन्स उतरत आहेत आणि मोठे मोठे नेते येत आहेत. ठीक आहे, मोठे नेते आहेत, मोठे नेते येणारच आहे. पण दादा तुम्ही हे प्रश्न उत्तर द्या की आजपर्यंत आपण शेतकऱ्यांचे असे लग्न का नाही पाहिले, भाड्याचेच असो पण का नाही पाहिले. राम कदम जी, कसे रवी राणा खूप चांगलं काम करतात. जरी करता त्यांचा पक्ष आणि बाकीच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी तो चांगलं काम करतो. त्याचं राजकीय मर्यादेच्या पलीकडे जाऊन मी निश्चितपणे कौतुक करतो, अभिनंदन करतो. ती आमची भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. पण मी ताईंना एवढंच सांगेन ताई की हा जर सेट तुम्हाला जरी भाड्यानं पाहिजे असेल तर तुम्ही त्या डेकोरेटरचा नंबर देतो. तुम्ही देखील एखाद्या कार्यकर्त्याला निश्चितपणे देऊ शकता. त्यामुळे सेट भाड्याचा ही वस्तुस्थिती आहे. कुठलंही चार्टर्ड एअरक्राफ्ट नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. 19 प्रकारचे जेवणाचे प्रकार नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. मी जेवलो, मला तर दिसलं ना 19 प्रकार. आता कुठेतरी उगाच जनार्दन रेड्डीची तुम्ही नंबर देण्यापेक्षा आपण दीदी सुनो ना, दीदी मी सुनो ना मेरी बात सुनो दीदी. ज्या जनार्दन रेड्डीचं 500 कोटीचं लग्न सांगितलं, मी त्या लग्नाला गेलो होतो. मला कुठेही ते 500 कोटीचं लग्न दिसलं नाही. मित्र आहेत माझे ते. आता तसं आता ह्या कालच्या लग्नाला आल्यावर मी जेव्हा सकाळी पाहिलं, अरे बाबा रे बाबा एवढं मोठं लग्न, मला तर आपण नाही दादा आपल्याला कसं दिसणार आहे. आपल्या पक्षाचे जेव्हा लोक असतात त्यामुळे आपण जेव्हा आपल्या पक्षामध्ये असतात. नवनीत जी बोला. नवनीत जी बोला. कसं आहे की एखाद्या माणसाच्या व्यक्तिगत घरातल्या आपल्याला कशा दिसणार आहे जेव्हा आपल्या पक्षाचे आमदार असतात. साधेपणानं केलाय, भाड्यानं वस्तू आणून केलाय. ताई एक मिनिट आहे का, साधेपणानं केलाय, भाड्यानं सेट आणून केलाय, तर त्याच्यावर देखील आपण टीकात्मक नजरेनं रामकदमजी तुम्ही त्याच मुद्द्यावर आहात की तो सेट भाड्याने आणला होता आणि मला असं आता वाटायला लागलंय की ते भाडं फार फार तर 100-200 रुपयापेक्षा जास्त नसावं आणि त्यामुळे तुम्ही त्याचं समर्थन करताना दिसतंय. आपल्याकडे दिल्ली से हमारे साथ एमपी रंजीत रंजन जी है, कांग्रेस एमपी है वो वहाँ की. रामकदम जी मी येतो तुमच्याकडे. एक मिनिट ऐका, रामकदम जी मी येतो तुमच्याकडे. नाही ऐका. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत रावसाहेब दानवे साहेबांनी हजारो लोकांना मदत केली, ही बातमी स्वतः एबीपी माझानी दाखवली. दाखवा इथे हे सुरू असं शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या तेव्हा हेच रावसाहेब दानवे होते जे हजारो लोकांना मदत करत होते, नव्हते करत का? त्याच्यामुळे या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याला तुम्ही जोडता तेव्हा त्याच शेतकऱ्यांसाठी दानवे साहेबांनी काय केलंय हे तुम्हाला दाखवावं लागेल का नाही दाखवावं लागणार? रामकदमजी तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही घेणार आहात? असं आहे की मला मोदींसारखं आता म्हणावं लागतं की राम कदम मला बोलू देत नाहीये तिथं माझ्या शो मध्ये, असं मला म्हणावं लागतं दुर्दैवानं. मला बोलू द्या ना मदत केली. राम कदमजी मला बोलू द्या. राम कदमजी मला बोलू द्या. असं आहे राम कदमजी की ज्या ज्या वेळेला असे सामूहिक विवाह सोहळे झाले, ज्या ज्या नेत्यांनी केले, त्या वेळेला ते टीव्हीवर दाखवले गेले आणि त्या वेळेला त्या गोष्टींची वाहवा आणि तुम्हाला त्याचं कौतुक पण मिळालं. आता ज्या वेळेला तुम्ही अशा गोष्टी करता आहात तर त्यावेळेला तुम्ही हे पण सहन करा ना. त्यावेळेला शेतकऱ्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, ते तुम्ही घेतलेत. आता शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारतो तर तुम्ही ते पण सहन करायला पाहिजेत. ठीक है, मैं ये तो तुम चकड़े, पर अपने साथ अभी कांग्रेस के एमपी है रंजीत रंजन जी है हमारे साथ दिल्ली से. रंजीत रंजन जी, आपने एक प्राइवेट बिल भी इंट्रोड्यूस किया है पार्लियामेंट में, जो कि बताया जाता है कि 5 लाख से ज्यादा जो खर्चा करेगा शादी में तो उसमें से कुछ रकम जो है वो गरीब परिवारों को दी जाएगी या फिर कोई फंड को दी जानी चाहिए. तो इस तरीके से अभी हमारे साथ जो थे वक्ता आपके समझ के लिए कि वो एमएलए राम कदम जी थे बीजेपी के और नवनीत जी राणा थी हमारे साथ. तो इस तरीके से जब ऐसे बड़े बड़े शादियां होती है जिनमें बहुत सारे खर्चे होते हैं, जिनमें बहुत सारे बाराती आते हैं और जो पॉलिटिशियंस करते हैं उनके रिलेटिव्स की शादियां रहती है, तो लोगों का देखने का नजरिया बदल जाता है, लोग सवाल पूछने लगते हैं. तो इसमें गलत क्या है? देखिए, अगर आप ऑन पेपर भी वही खर्चते हो जितना आप दिखा रहे हो तो उतना गलत नहीं है जितना आज की सिचुएशन में चल रहा है. लेकिन अगर आप सर्वे में जाओगे या किसी शादी का भी जैसे राव साहब की हुआ, अगर आप उनका ऑन पेपर देखोगे तो
तो बहुत सारी शादियां हैं कि आप ऑन पेपर जो 1 करोड़ शादियां होती है हर साल, 5 से 10 लाख उनका एवरेज खर्च है, लेकिन वैसे आप एवरेज देखोगे तो 50 से 1 करोड़ रुपए नॉर्मल मिडिल क्लास जो हायर मिडिल क्लास है खर्चते हैं। अभी इनकी शादी के लिए 7-8 करोड़ आ रहा है। मैं कहूंगी कि आप बहस से बेटर है कि उनसे पूछिए ऑन पेपर उन्होंने कितना खर्चा है। एक तो ये होता है, दूसरा जो अननेसेसरी एक्सपेंडिचर होता है, साज सज्जा होती है। आप फ्लावर्स इंडिया में भी मिलते हैं लेकिन बाहर से मंगाते हो, आप 7 कोर्स मील देते हो, मतलब 70-80 टाइप का खाना देते हो, उसमें अगर आप अंदाज लगाओगे तो आप 300 से 400 ग्राम से ज्यादा खाना नहीं खा सकते हो। अगर आप सर्वे देखोगे तो स्टार्टर खा के ही 90% लोग चले जाते हैं, मेन मील को कोई छूता ही नहीं है। तो हमने भी जो बिल लाया है ये वेस्टेज ऑफ एक्सपेंडिचर, वेस्टेज ऑफ फूड और रजिस्ट्रेशन को मस्ट करना चाहिए। और निश्चित तौर से ये जो पॉलिटिशियंस कह लीजिए और पूंजीपति कह लीजिए और बॉलीवुड कह लीजिए, अब ये दिनों दिन इतना ज्यादा बढ़ रहा है कि प्रश्न उठ रहा है मेरा पैसा है मैं खर्च रहा हूं। देखिए, जब समाज पे गलत प्रेरणा जा रही हो और उसके कारण मैक्सिमम 80% को उस स्टेटस को मेंटेन करने के लिए लड़की जन्मती है तो उसके लिए गोल्ड रखना है, उसके लिए 50 लाख कम से कम रखना है, उसको गाड़ी देनी है, शादी करनी है तो इतना कोर्स मील होना चाहिए, फला पैलेस में होनी चाहिए। ये जो अब डिमांड है, पहले लोग कहते थे कि भाई दहेज के लिए बोलो, लेकिन ये भी एक टाइप का दहेज है कि अब पंजाब वगैरह, साउथ वगैरह, महाराष्ट्र वगैरह डिमांड करते हैं कि फला पैलेस में होना चाहिए, फला गाड़ी मिलनी चाहिए, इतने हमारे बाराती आएंगे। तो ये बहुत बड़ा प्रेशर है जो मेरे ख्याल से हम जैसे पॉलिटिशियंस, जो कैपिटलिस्ट हैं और जो बॉलीवुड है, एक गलत परंपरा को लगातार बढ़ावा दे रहा है। जो बहुत रंजीत जी, आपने बहुत सही बात कही है कि गलत बात को हम बढ़ावा दे रहे हैं। इसीलिए मैं पूछ रहा हूं कि जो आपने साइकोलॉजी की बात की है, मेंटलिटी की बात की है, और ये सब रोकना चाहिए, इसके लिए इंस्पिरेशन देना चाहिए, तो इंस्पिरेशन कौन देगा? मोदी जी ने मन की बात में कहा कि देश को साफ सुथरा रखना चाहिए, तो लोगों ने झाड़ू हाथ में लिया था। तो मुझे लगता है कि इस तरीके से कोई नेता इस तरीके से खर्चा बचाएगा अपने लड़के के शादी में, लड़की के शादी में, इस तरीके से इतना पैसा खर्चा करेगा तो उस पर सवाल नहीं उठाया जाएगा, सवालिया निशान नहीं उठाया जाएगा। वो बचाएगा शायद पैसा, वो पैसा अच्छे काम में लगाएगा तो लोगों में अच्छा संदेश भी जाएगा। और नेताओं का काम क्या होता है फिर? 100% आपको मेरे लिए क्लैप करनी चाहिए कि मेरे भी 2 बच्चे हैं, एक बेटा है एक बेटी है, और मैंने रियलाइज किया कि ये बहुत ही फालतू खर्च है। और इसमें सबसे ज्यादा जो वीवीआईपी कल्चर, मैं एक एग्जांपल देती हूँ कि मेरे बच्चे कहते हैं कि मामा, बहुत पॉलिटिशियन की हम शादी में जाते हैं कि देखिए शादी 2 लोगों का मिलन होता है, 2 रिश्तेदारों का मिलन होता है, परिवारों का, लेकिन अब हम स्टेटस सिंबल बनाते हैं। खासकर जो पॉलिटिशियन है या आप कैपिटलिस्ट कॉर्पोरेट जगत कह लीजिए, कितने वीआईपीज आए वो काउंट होते हैं, और लड़का लड़की दरकिनार हो जाते हैं, वीआईपीज को ही सीएफ और रिसीव करते रह जाते हो। तो ये जो एक, मैं कहूंगी ये स्टेटस सिंबल है। तो सबसे पहले अगर निश्चित तौर से अगर ये कैप लगती है, एक्सपेंडिचर कम होगा। अब आप एक तरफ कहते हो कि भाई वीआईपीज बुलाए हैं तो वो प्लेन से आएंगे, चार्टर्ड प्लेन से आएंगे। मैं कहती हूँ कि भाई जब दिल का मिलन है तो जिसको आना है वो खुद स्पेंड करेगा ना। ठीक है ना रंजीत जी, ये तो बात हुई आपने जो बात कही तो वो तो रिलेशन की कही। मैं ये सोच रहा था कि ये इसे खत्म कैसे किया जा सकता है। ये जो वीवीआईपी स्टेटस है, ये जो हमारा पीयर प्रेशर है कि इसने इतना खर्चा किया, मेरे पास भी इतना पैसा है तो मैं भी इतना खर्चा कर सकता हूँ, इतने लोगों को बुला सकता हूँ, इतने लोगों को खाना खिला सकता हूँ, इतना चमक धमक दिखा सकता हूँ। तो नेताओं ने इसका थोड़ा तो ध्यान रखना चाहिए या नहीं रखना चाहिए कि हम जो कर रहे हैं उससे लोगों में क्या संदेश जाता है? निश्चित तौर से मैं कहूंगी, देखिए जो नेता होता है वो पब्लिक का रिप्रेजेंटेटिव हो जाता है, और निश्चित तौर से या मीडिया से अगर जब वो कुछ बोलता है और जिस तरह से वो करता है वो एक स्टेटस बनता जाता है और लोग देखते हैं। एक तरफ आप कह रहे हो भाई हमारे देश में बहुत गरीब है, इतने लोगों को खाना नहीं मिल रहा, किसान आत्महत्या कर रहा है, और दूसरी तरफ अगर हम करते हैं तो निश्चित तौर से पहल पॉलिटिशियंस को ही करनी चाहिए कि तभी ये स्टेट जाता है सिनेरियो में। पॉलिटिशियन क्यों बदनाम है?
कि भाई हम बोलते कुछ है, जब अपनी बारी आती है तो हम करते कुछ है। तो निश्चित तौर से ये जो कैप लगाने की मैंने बात की है, इसमें सबसे ज्यादा अगर कोई इफेक्टेड होगा तो सबसे पहले पॉलिटिशियन और कॉर्पोरेट लोग होंगे। निश्चित तौर पे बहुत अच्छी बात कही है कि पॉलिटिशियन ने भी थोड़ा ध्यान रखना चाहिए, थोड़ा लोग जो सवाल उठा रहे हैं उनको ध्यान में रखना चाहिए। मी येतो राम कदम जी, मला तुमच्याकडेच यायचंय, आपल्यासोबत आता डीएसकी असणार आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर चर्चा करूयात की मोरॅलिटी, संवेदनशीलता ह्या फक्त भाषणापुरत्याच्या गोष्टी राहिल्यात का? भाषणातून या गोष्टी कथनीतली गोष्ट करणीत कधी येणार आहे, ती कृतीत कधी येणार आहे? छोटासा ब्रेक घेऊया, पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा। तर लग्नात खर्च करताना नेत्यांचं भान सुटतं का, हा मुद्दा आहे। आणि राम कदमजी, तुम्ही ब्रेकवरती जाण्यापूर्वी असं म्हणालात की तुम्ही या सगळ्या मुद्द्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी जोडू नका, पण असं कसं होतं की विरोधात असताना तुमची एक भूमिका असते आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची दुसरी भूमिका असते? कारण आज आम्ही दिवसभर दाखवतोय की ज्या वेळेला भास्कर जाधवांच्या मुलाचं लग्न झालं होतं किंवा इथं अशोक गावडेंच्या मुलीचं लग्न झालं होतं, त्यावेळेला एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांनी जोरजोरात अतिशय माध्यमांसमोर येऊन जोरजोरात या लोकांनी खूप मुद्दा उचलला होता, हेही बरोबर आहे। तर हे सगळे मुद्दे जोरजोरात उचलले होते आणि त्याला असं म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे आणि अशा वेळेला ही या पद्धतीनं खर्च करणं कितपत योग्य आहे? आता ज्यावेळेला तुम्ही सगळे तिथं काल होता त्याला तुम्हाला हे काहीच आठवलं नाही की आपण 2-3 वर्षापूर्वी नेमकं काय बोललोय? काही आठवलं नाही? मुळामध्ये मी आत्महत्याशी जोडू नका असं म्हटलंच नाही, मी एवढंच म्हणालो की रावसाहेब दानवे साहेबांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पदरचे लाखो रुपये गोरगरीब शेतकऱ्यांना वाटलेले आहेत, सांगून झालेलं आहे। मला मुद्द्यावर येऊ द्या ना, पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। नाही, मला दुसरा मुद्दा, एक मिनिट तुमच्या मुद्द्यावर येतो। मुळामध्ये एक राहून जाईल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ऐकू द्या। ही जी समोरची व्याही फॅमिली आहे, सरकटे फॅमिली, कोण आहे हो? शेतकरी आहे, ज्यांची मुलगी घरात आली। मराठवाड्यामध्ये एक परंपरा आहे की मुलीचे वडील ठरवतात कसं लग्न व्हावं, काय व्हावं। हा सगळा खर्च हा मुलीच्या वडिलांनी केलेला आहे आणि त्या घरामध्ये 5 भावंड आहेत। ती म्युझिशियन फॅमिली आहे, एक मोठी फॅमिली आहे, शेतकरी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीला मुलीचं लग्न कसं व्हावं, उद्या दानवे साहेबांनी जरी ठरवलं की बाबा हे असं नको तसं, तर मुलीच्या लग्नामध्ये तिचे 5 काका, तिचे वडील हे सगळे डॉमिनेट करत असतात, हे आपण मान्य करावं लागेल। तर त्याच्यामुळे एखादी व्यक्ती राजकारणात आहे म्हणून केवळ अशा कुठल्या तरी गोष्टीला राम कदमजी, माफी मागा आता महाराष्ट्राची की तुमच्या नेत्यांनी गेल्या वेळेला भास्कर जाधवांवरती, अशोक गावडेंवरती जे आरोप केले होते की तुम्ही उधळपट्टी केली, त्यावेळेला तुम्ही याचा विचार केला नाही की त्यांच्या फॅमिलीजवरती सुद्धा पिअर प्रेशर असणार आहे। मग आता माफी मागा की आम्ही चुकीचे आरोप केले, आम्ही त्यांना उगाच झोडत राहिलो, आम्ही राजकारण केलं। त्या लग्नाला या लग्नाला तुम्हाला जोडता येणार नाही, त्या लग्नाला या लग्नाला तुम्हाला जोडता येणार नाही। पुन्हा मी सांगतो, त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे सेट बनवले गेलेत, या ठिकाणी डेकोरेट करून आणलेला भाड्याचा सेट आहे, तुम्ही त्याला ह्याला जोडू नका। राम कदमजी, या ठिकाणी मुलीच्या वडिलांनी खर्च केलाय, दानवे साहेबांनी नाही केलाय खर्च। जोडणार कशा नाही? प्रत्येक गोष्टी टीव्हीवर जेव्हा लोक पाहतात ते प्रत्येक गोष्टी जोडणार आहे, प्रत्येक पक्षासोबत। बोला नवनीतजी, बोला। कसं जोडणार? नवनीतजींना बोलू द्या, राम कदमजी नवनीतजींना बोलू द्या, राम कदमजी नवनीतजींना बोलू म्हणत राहिले की आपण चुकीचं म्हणत आहे, मी त्यांना नाही स्पष्ट म्हणत, पण अरे जेव्हा आम्ही सामूहिक विवाहामध्ये लग्न केला ते आम्ही ठरवून घेतला, तेव्हा मी ऍक्ट्रेस होती आणि ऍक्ट्रेस असून सुद्धा जेव्हा रवीजींनी मला परिस्थिती शेतकऱ्यांची सांगितली की शेतकऱ्यांचे पोरींचे लग्न होणं किती कठीण आहे, त्यांचे लग्नासाठी ते आत्महत्या करत आहे, आणि तेव्हा मी ठरवून घेतला आणि आम्ही ठरवून घेतला की आम्ही 7 स्टार मध्ये ना करता, 5 स्टार मध्ये लग्न ना करता आम्ही सामूहिक लग्नामध्ये करू आणि तिथे सगळे जातीचे, आदिवासी, शेतकरी, गरीब वर्ग, हिंदू, मुस्लिम सगळे पोरांचे लग्न आम्ही 3720 लग्न आम्ही तिथे जोडून घेतलं आणि आम्ही स्वतः तिथे लग्न केला। अरे आम्हालाही वाटलं असतं तर आम्हीही मोठे हॉटेलमध्ये आणि एवढे थाटानी बाटानी आणि एवढे चार्टर्ड प्लेन उतरून टाकले असते, कारण की तेही आमदार आहे आणि तेही पॉलिटिशियन आहे। ते आम्ही जर ठरवून घेतला होता की आम्ही आमचं लग्न सामूहिक विवाहामध्ये करू, तसंच दानवे साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना
त्यांचे सुनीचे वडिलांना का असं सांगितलं नाही की मी या मोठे पक्षामध्ये एक पदावर बसून आहे, माझी काही जबाबदारी आहे लोकांप्रती. जेव्हा मी शेतकऱ्यांबद्दल म्हणतो, जेव्हा शेतकऱ्यांबद्दल भाषण देत आहे, गरीब वर्गांसाठी बोलत आहे आणि मतं मागत आहे, तेव्हा आता हे विचार का नाही आला की रामकदमजी माझा एक छोटा प्रश्न आहे तुम्हाला, की माझा एक छोटा प्रश्न आहे, 4-4 लाखाच्या मतदारसंघाला जर दानवे साहेब मराठवाड्यामध्ये लग्न होत असताना मुलीचे वडील खर्च करतात का कोण खर्च करतं? रामकदम साहेब मी मला आता रामकदम साहेब लग्न होते तिथे पोरींचे वडील आई वडीलच खर्च करतात. कुठे विसरत आहे आपण आपली संस्कृती विसरू नये. पोरींचं लग्न कुठेही असलं, कोणत्याही समाजाचं असलं तर तिथे पोरींचे वडीलच खर्च करतात दादा, हे विसरू नये. रामकदम साहेब अतिशय मला सांगताना तुम्हाला अतिशय दुःख होतंय. मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. रामकदम साहेब मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. 1 सेकंद थांबा रामकदम साहेब, 1 सेकंद थांबा. मुद्दा असा आहे रामकदमजी, 1 मिनिट थांबा रामकदमजी तुम्ही 1 मिनिट थांबायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही 1 मिनिट थांबा, 1 मिनिट वेळ द्या. मुद्दा असा आहे की असं कसं चालेल रामकदमजी? प्रश्न विचारला तर तुम्ही प्रश्नही विचारू देत नाही, असं नाही चालणार ना. वेळ खाण्याचा कार्यक्रम तर नाही हा. मुद्दा असा आहे की जर मुलीच्या वडिलांनी ठरवलं आणि म्हणून त्यांनी खर्च केला, हे जर लॉजिक तुम्ही देत असाल तर हे लॉजिक किती चुकीचं आहे. आपल्याकडे तर अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या गोष्टींना कुणीतरी जबाबदार असतं. यांनी प्रेशराईज केलं म्हणून, त्यांनी प्रेशराईज केलं म्हणून. खरं तर त्याचा अर्धा खर्च उचलायला हवा होता. मग तुम्ही तर म्हणता की सगळा खर्च सरकटे फॅमिलीने केला. हे तर अतिशय ऑर्थोडॉक्स उत्तर झालं. मुळामध्ये तुम्ही दाखवताय तो खर्चच झालेला नाही. मुळामध्ये तुम्ही दाखवताय तो खर्चच झालेला नाही. मी वारंवार आपल्याला सांगतोय या ठिकाणी, आपण जे 19 पंचपक्वान्न म्हणताय असं काही त्या ठिकाणी झालेलं नाही. मी तुम्हाला आता परत रामकदमजी असं आहे की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुम्ही मला जे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये रामकदमजी, म्हणून मला आता कळत नाही की मी कसं विचारू. म्हणजे तुम्हाला ते तसंच ठेवायचं का फिरवत, मला कळत नाहीये की तुम्ही मुद्द्यावरती येऊच इच्छित नाही आहात. म्हणजे मला खरंच खेदानं म्हणावं लागतंय. मुद्दा असा आहे की सरकटे फॅमिली, तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी जोडू नका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली लग्न वेगळी होती, ही लग्न वेगळे. कसं वेगळे माहिती नाहीये. सरकटे फॅमिलीने ठरवलं कसा खर्च करायचा. 4 लाखाच्या मतदारसंघाला जर दानवे कन्व्हिन्स करू शकतात त्यांना मतं मिळवण्यासाठी, तर दानवे साहेब सरकटे फॅमिलीला सुद्धा कन्व्हिन्स करू शकतात. हे का नाही झालं मला माहित नाहीये. मुद्दा असा रामकदमजी की तुम्ही डिफेंड करण्याच्या मोडमध्ये आज जरी असाल तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट कबूल करायला हरकत नाहीये की अशा पद्धतीची लग्न व्हायला नकोत. आपण त्याच्यामध्ये राजकारण नाही आणत आहोत. आणि मी फक्त दानवेंबद्दल नाही बोलत आहे, राजेश क्षीरसागरांनी पण असंच लग्न केलं. मी फक्त दानवेंबद्दल नाही बोलत आहे रामकदमजी. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण थोडं विचार करूया ना याच्याबद्दल. राजकारणाच्या पलीकडे जाऊनच मी आपल्याला सांगतो की जेव्हा मी वारंवार या ठिकाणी रिपीट करतोय की हे अत्यंत ज्याला आपण कोट्यावधीचं लग्न म्हणतात, हे असं अजिबात झालेलं नाही. सगळा खर्च मुलीचे वडील करता आहेत आणि याच्यामध्ये सगळा भाड्याचा सेटअप मी 10 वेळा सांगितलं. त्याच्यानंतर आपण याला वारंवार दाखवतात की हा प्रचंड मोठा खर्च झालाय. असं ह्याला कृपा करून करू नका. याच्यामुळे एखादा राजकारणामध्ये चांगलं काम करणारा व्यक्ती त्याच्या तपश्चर्याला काय वाटेल. ठीक आहे रामकदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. कदाचित हा सेट अतिशय नॉमिनल किमतीमध्ये मिळत असेल, 1000-5000 मध्ये, त्याच्यामुळे तो लावला गेला असेल. काहीच हरकत नाही. आपल्यासोबत उद्योजक डीएसके आहेत. करत असताना एक राजकारण्याचे घरात खर्च होऊन राहिला आला नाही तुम्हाला. मी तुम्हाला डेकोरेटरचा नंबर देतो, तुम्ही दाखवा एबीपी माझ्याच्या न्यूजवर. आवश्यकता नाहीये रामकदमजी. लोकांना दिसलेलं आहे आणि लोक टीव्हीवरती पाहतात. आता असं आहे की लोकांना फक्त आम्ही सांगत नाही आहोत. लोक दाखवल्यानंतर दृश्य कधीच खोटं बोलत नाहीत, व्हिज्युअल्स कधीच खोटं बोलत नाहीत. ठीक आहे, हरकत नाही. डीएसके आपल्यासोबत. मी नवनीजी येतो तुमच्याकडे 1 सेकंदासाठी. डीएसके सर, मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची पॉश लग्न होतात ज्यावेळेला की आपल्याकडच्या सार्वजनिक जीवनात असलेल्या लोकांनी त्याचं भान नको का राखायला, हा मुद्दा आहे. सर, हा राजकीय लोकांनी किंवा सार्वजनिक जीवनातल्या लोकांनी हे भान राखायचं की नाही हा एक वेगळ्या विषयाचा चर्चेचा विषय होऊ शकतो. मला एक वेगळ्या अँगलने तुमच्याशी बोलायचं आहे की जेव्हा ही लोक लग्न करतात त्याच्यामध्ये कुठेतरी वारेमाप उधळपट्टी किंवा ज्याला क्रिमिनल उधळपट्टी किंवा किळसवाणी संपत्ती ही दिसता कामा नये. म्हणजे दारूचा महापूर असता कामा नये, कुठेतरी सगळी नासधूस चालली असं असतं कामा नये, असं मी म्हणतो. हा ज्याच्या त्याचा आनंदाचा प्रश्न आहे. माझं लहानपण अतिशय गरिबीत गेलं याचा मला अभिमान आहे. माझे वडील पोलीस होते आणि माझी आई साधी मॉन्टेसरीची, आधी मोलकरीण होती, मग शिक्षिका म्हणून काम करायला लागली. तिने माझ्या दोन्ही भावंडांची मुंज, आईचं आजही मला आठवत आहे, तिने सजवलेल्या फुलांची गाडी आणली
नंतर पुढे ते भुईनोळे आणले, चंद्रजीप नाळे आणले, लहानपणाने गॅसच्या बत्त्या आणल्या, अंधार असायचा पूर्वी, आणि तिने न परवडणारा खर्च केला, कर्ज नाही काढलं तिने, पण एक ती हाऊस असते की अरे माझ्या मुलांचं, आम्ही गरीब असलं म्हणून काय झालं, आम्ही फुलांनी डेकोरेशनची गाडी काढणार, चंद्रमुळी आणणार, त्या डोक्यावर गॅसच्या बत्त्या आणणार, अशा प्रकारे ज्याच्या त्याच्या हाऊसेसचा हा प्रश्न आहे. मला एकच म्हणायचं आहे की क्रिमिनल नसावं. मला महेश चगडेंचं आठवतं, आज जे PMRDचे अध्यक्ष आहेत, की त्यांनी एक वेगळी कन्सेप्ट काढली, लग्नाचा खर्च एका क्रिएटिव्ह कामाला दिला. तर समाजात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आता नवनीत राणा मॅडमनी सांगितलं त्यांनी सामुदायिक याच्यात लग्न केलं, तो एक पायंडा आहे. काही गरिबांचे कडे सुद्धा काही करून थाटामाटात झोपडपट्टीतले असंख्य लग्न, कारण मी बसपमध्ये उभा असल्यामुळे आजही झोपडपट्टीतल्या सगळ्या लग्नांना जातो, ते पण त्यांच्यापर्यंत खूप कौतुकास्पद करतात. त्यांच्या ऐपतीपेक्षा हा एक आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे हे ज्याचा त्याने हा प्रश्न कसा बघा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न हा वेगळा आहे की ज्यांना राजकारणात नेतेपण करायचं त्यांनी कसं राहावं, महात्मा गांधींसारखं राहावं का अजून कोणासारखं राहावं, हा तुमचा वेगळा प्रश्न आहे. माझा एकच प्रश्न आहे, हाऊसमौज आहे आणि उधळपट्टीची व्याख्या फक्त मला कळावी. दारूचे पाठ व्हायले तर चूक आहे, दॅट इज आय रॉंग. काही कारण नसताना हजारो बकऱ्यांची कत्तल होती. आणि ठीक आहे DSK सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. नवनीत राणाजी, शेवटचा 1 मिनिट आहे. पण इन्स्पिरेशन जेव्हा आपण म्हणतो आणि 100 लाखो लोक आम्हाला ऐकून राहिले आहे, आणि जर आम्ही एखादी गोष्टी चांगली करतो आणि ते पाहून किती युवा, किती लोक आम्हाला पाहून इन्स्पिरेट होतात की बा असं जर लग्न हे लोक करू शकते, तर आम्ही सुद्धा असं आमचं लग्न आणि 10 पोरी गरीब लोकांना, 10 पोरींचे गरीब घरांचे पोरी घेऊन आम्ही लग्न केले पाहिजे. आम्हाला पाहून काही बरेचशे लोकांनी इन्स्पिरेशन घेतला. अरे माझे दोन्ही पोरांचे, एक पोरगी आणि मुलीचे वाढदिवसात आणि नामकरण मध्ये आम्ही 100 पोरांचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जन्म आलेले पोरं आहे त्यांच्या सोबत मी माझे पोरांचे नावकरण ठेवले आहे. आणि त्यांचे प्रत्येक पोरांना त्यांच्या भविष्यासाठी एन्व्हलप मध्ये 10-10 हजार रुपये दिले आहे. ते माझी खुशी आहे. अरे आज जे सामूहिक विवाह करून जर मी 7 स्टार मध्ये केलं असतं लग्न, ते 100 लोकांनी जेवण करून खाऊन पिऊन विसरले असते. पण आजही ते सामूहिक विवाह आहे. आम्हाला पाहून बरेचसे युवक इन्स्पायर झाले, आणि बरेचसे आमचे अमरावती जिल्हा असो की विदर्भ असो, आम्हाला नेत्यांनी आदर्श समोर ठेवला पाहिजे असं नवनीत राणांचं म्हणणे. नवनीत राणाजी, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, आपल्याकडे शेवटचे 30 सेकंड आहेत. रंजीत जी, मैं आपके पास आना चाहूंगा. रंजीत जी, ऐसा है रंजीत जी कि कोई भी अभी ऐसा है कि कोई किस तरह से अपनी शादी मनाए, किस तरीके से खुशी मनाए, इस पर तो कोई पाबंदी नहीं है, लेकिन जिन पे जिम्मेदारी है ये सोशल स्टिग्मा जो है या फिर हम उसे कहे कि ये पूरे समाज को एक दिशा दिखाने की जिन पे जिम्मेदारी है, उन्होंने तो थोड़ा ख्याल रखना चाहिए, ऐसा लगता है आपको? ठीक आहे, रणजित रंजन यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण मुद्दा असा आहे की कदाचित आपल्या देशाला सवय लागलेली आहे की जोपर्यंत मन की बात मधून कुठली गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही. आपण अपेक्षा करूयात की या सगळ्या थाटामाटाच्या लग्नांनंतर बेटी पढाओ बेटी बढाओ असं नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींना हे ऐकलं तर दुःख वाटेल की एखाद्या मोठ्या लग्नाचा खर्च तिच्या आई वडिलांना मुलीच्या करावा लागला. त्यामुळे मन की बात मध्ये पुढे कदाचित मोदी असंही सांगतील की लग्न साधेपणानं करा, आणि मग ती सुद्धा एक लाट आपल्या देशामध्ये येईल आणि त्याचंही चित्र बघायला मिळेल. हरकत नाहीये, ही आशा सगळ्यात आशादायक चित्र असेल देशातलं, कारण लग्नांवरती होणारा वारेमाप खर्च हा कुठल्याही कुटुंबाला, मुलीच्या कुटुंबाला असो मुलाच्या कुटुंबाला परवडणारा नाहीये, आणि त्याच्यातून होणारं प्रदर्शन हे समाजासाठी फार चांगली गोष्ट नाही. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP माझा.